स्वागत नमस्कार. आजचा विषय आहे परिवर्तनाचा नियम. सर्व काही बदलतं आहे. हे जग बदलतं आहे. आपण स्वतः सुद्धा बदलत आहोत. एक दिवस आपल्या जीवनात हा प्रश्न नक्कीच उभा राहील, गहन होईल. 2 मिनिटाकरता डोळे बंद करा. काय करण्यासाठी मी इथे आलो? काय मिळवण्यासाठी मी इथे आलो? जे करण्यासाठी मी इथे आलो ते मी केलं का? माझं सत्य काय आहे? मी काय शोधतोय? मला जे जीवन हवं आहे ते मी जगतो आहे का? डोळे उघडू शकता? सिरियस होण्याची गरज नाही, पण शांतपणे हे जाणणं, हे समजणं आज ना उद्या आवश्यक असेल, नव्हे काय? माझ्याविषयी, माझ्या जीवनाविषयी मला स्वतःला काय वाटतं? खरोखरच आपल्याला काय आवडतं? आपल्याला कुठे करमतं? आपलं मन कुठे रमतं? काय करावंसं वाटतं? काय केल्यानं उत्साह मिळतो, हुरूप येतो? असं काय आहे जे मला नक्की करायचं आहे? या सर्व गोष्टी थोडा वेळ काढून, सर्व काही बाजूला ठेवून जाणणं खूप आवश्यक असेल. आणि ह्याच्यामधूनच आपलं सत्य समोर येईल. जे आपलं स्वतःचं सत्य जाणतात ना, त्यांच्यामध्ये आपल्याला काही चिन्ह, काही खुणा पाहायला मिळतात. तेव्हा थोडंसं इथे लक्ष देऊ. काय आहेत बरं ही चिन्ह, या खुणा? आणि आपल्यामध्ये त्या आहेत का? पडताळून पाहूया. पहिली खूण म्हणजे आनंदी होण्यासाठी आपल्याला कुठल्याही कारणाची आवश्यकता भासत नाही. आपण जसे आहोत ना, तसेच आपण आनंदी असतो. आपण स्वतःबरोबर मजेत असतो. जे मिळालं, जे आज आपल्या जवळ आहे, त्याबद्दल आपल्याला खूप छान वाटत असतं. आपण कृतज्ञ असतो. दररोज स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीसाठी आपण निश्चितपणे वेळ काढतो. आपले छंद आपण जोपासतो. आणि त्याच्यासाठी वेळ आणि ऊर्जा दोन्ही आपल्याकडे आहे. इच्छाशक्ती आपल्याकडे आहे. दुसरी खूण म्हणजे आपल्याला जे मनापासून वाटतं ना, ते आपण नक्की करतो. लोक काय म्हणतील याची विशेष पर्वा आपण करत नाही. निर्णय घेण्यापूर्वी योग्य काय, अयोग्य काय याची परीक्षा आपण निश्चित करतो. इतरांचे सल्लेसुद्धा आपण घेतो, पण फायनल निर्णय आपला स्वतःचा असतो. आणि तिसरी खूण, आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची आपण योग्य ती काळजी घेतो. ते सुरक्षित राहावं, तसंच सामर्थ्यवान राहावं, यासाठी आपल्याजवळ भरपूर इच्छाशक्ती आणि वेळ असतो. व्यायाम आणि ध्यान आपण नियमितपणे करतो, कारण आपल्याला माहिती आहे शरीर आणि मन हे खूप मौल्यवान आहे. आणि त्यामार्फतच आपलं जीवन सफल होणार आहे. शरीर आणि मनाला अपायकारक असणाऱ्या गोष्टी आणि विचार आपण दूर ठेवू शकतो. आपल्या स्वतःलाच विचारूया की ही चिन्ह, या खुणा आपल्यामध्ये आहेत का? आणि जर नसतील तर आजच सुरुवात करू या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी. एका सुंदर अशा परिवर्तनाची सुरुवात आजपासूनच आपण करू शकतो. ठीक आहे? परिवर्तनाचा सिद्धांत. जवळजवळ सर्वच संस्कृतीत परिवर्तन हा मूळ पाया मानला गेला. सर्व काही बदलत आहे.
सर्व काही परिवर्तनीय. जन्म, बाल्यावस्था, तारुण्य, वृद्धापकाळ आणि मृत्यू या अवस्थांमधून आपल्याला निश्चितपणे जायचं आहे. जे आज माझं आहे ते काल माझं नव्हतं आणि उद्याही राहणार नाही. मग मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय काय बरं असू शकेल? अर्थात अपरिवर्तनीय काय त्याचा शोध घेणं, अनंताचा शोध घेणं. आपल्यामध्ये असं काय आहे जे अनंत आहे तेच शोधणं. आणि याच आधारावर विविध संस्कृतींमध्ये जे ज्ञानी आणि बुद्ध पुरुष होऊन गेले त्यांनी विविध ध्यान पद्धती तयार केल्या. जे सतत बदलतं आहे तेच पाहू, त्याचंच ध्यान करू, खोलवर जाऊ, सूक्ष्म होत जाऊ आणि एक क्षण असा येईल आपण त्या बिंदूपाशी, आपल्याच अस्तित्वातील त्या बिंदूपाशी पोहोचू जिथे आपण अनंताशी एकरूप होऊ. आणि त्याचसाठी आज आपण संवेदना ध्यान करणार आहोत. ही एक फार मोठी साधना आहे, पण लक्षात घ्या, आज थोड्या वेळामध्ये एक सुंदर अशी सुरुवात आपण नक्कीच करू शकू. आपल्याच शरीरातील अनेक संवेदना आपण पाहू. डोक्यापासून सुरू करू ते पायापर्यंत जाऊ. मनाला सूक्ष्म करत करत एक एक भाग आपण पाहू, मनोमन पाहू. त्वचेवर, शरीराच्या आत, सर्व ठिकाणी आपल्या मनाला आपण नेऊ आणि तिथे काय सत्य आहे, तिथे काय संवेदना आहे ते आपण पाहू. ती संवेदना पाहिली की पुढे जाऊ. या पद्धतीने हा अनुभव आपण घेणार आहोत. आज आपण आपल्या अनुभवातून जाणू की या छोट्या छोट्या संवेदना सुद्धा स्थायी नाहीत. कुठे दुखतं आहे, कुठे खुपतं आहे, कुठे गुदगुल्या होत आहेत, कुठे खाजतं आहे, कुठे गार वारा, तर कुठे भारी वजन. अशा अनेक संवेदना, साध्या साध्या संवेदना ज्या आपल्याला सतत मिळत असतात, शरीरभर पसरल्या आहेत. आणि त्या संवेदना सुद्धा बदलत आहेत, सारख्या सारख्या बदलत आहेत. जे माझ्या अनुभवातून मी पाहिलं, जाणलं ते सत्यच असलं पाहिजे. याप्रमाणे आपण परिवर्तनाच्या सिद्धांताचा आपल्याच अंतरंगात अनुभव घेऊ. लॉ ऑफ इम्परमनन्स, परिवर्तन संसार का नियम. आणि मग असं जर असेल तर दुःखात मी खचून का बरं जावं, किंवा आनंदात, यशात मग्रूर का बरं व्हावं? कारण दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हा तर जीवनाचा नियम, आणि मी सुद्धा त्याला अपवाद नाही.